अगदी कमीत कमी वेळेमध्ये माझी मांडणी करेन. आणि दीपालीला मला हे म्हणायचं आहे की 2017ला काम चालू केलं तिने, आज 2024 आहे. 700 केसेस तिने पाहिलेले आहेत. वर्षाला 100 झाले. याचा अर्थ म्हणजे दिवसाला एक केस साधारणपणे 3 दिवसाला मे बी. मला असं वाटलं की तू तुझी स्वतःची सॅनिटी कशी मेंटेन करतेस. आणि मुस्कानचं काम मी पण तसं जवळून पाहतो. म्हणजे किती अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांची पण आवश्यकता आहे. म्हणजे केसेस किती आहेत आणि त्यातल्या केसेस अर्थातच समोर किती येत असतील हा एक मुद्दा. आणि पुन्हा अशा मुस्कानच्या सारख्या कामाची पण किती आवश्यकता आहे. आणि आय होप की तू स्वतःची पण काळजी घेत असशील. तुमच्यासारख्या सगळेच कार्यकर्त्यांनी ती घ्यायला पाहिजे असं मला वाटतं, कारण हे खूपच बर्नआउट जो असेल तो. एनिवे मी थोडेसे माझे अनुभवच मांडणार आहे. म्हणजे पुरुषांचा मुद्दा मला दिलेला आहे की पुरुष ज्या पद्धतीने वागतात, पुरुष ज्या पद्धतीने घडतात पुरुष म्हणून. आणि हिंसेच्या एकूण लैंगिक हिंसा असेल नाही तर अजून कुठली हिंसा असेल त्याच्यामध्ये पुरुष असे का वागतात. खरं ना म्हणजे हे CCTV प्रकरणाने आता इतक्या गोष्टी अगदी सोशल मीडिया ह्याच्याने अगदीच लगेच येतात जे आपण इमॅजिन करू शकत नाही ते पण आपल्यासमोर येतं. कालचंच झालेला खून इथे पुण्यामध्ये त्याचं CCTV लगेच मला वाटतं 5-6 तासामध्ये उपलब्ध पण झालं. आणि ज्या पद्धतीनं पुरुष हिंसक होतात आणि ज्या पद्धतीने खून होतात, ज्या केसच्या अनुषंगाने आपण खरं या कार्यक्रमाच्या आयोजनाकडे आलो आहे तो म्हणजे कलकत्त्याची जी केस झाली, बलात्कार आणि नंतर निर्घृण खून. विशेषतः बदलापूर आणि कलकत्त्याची केस खूपच चर्चेमध्ये आली मागच्या काळामध्ये. आणि त्या केसची चर्चा अगदी समाजाच्या अगदी तळागाळापर्यंत ती चालू आहे. चांगली पण गोष्ट आहे, वाईट पण गोष्ट. वाईट आहे की ती केस झाली, चांगली गोष्ट की लोक बोलतात. दिल्लीचं बलात्काराच्या नंतर पण एक या सगळ्या केसेस दुर्दैवाने म्हणजे त्या घडतात, परंतु त्याच्यातनं एक समाज पण एक म्हणजे त्या चर्चेतनं कदाचित थोडासा अवेअर होत जावा हे सांगण्याचं कारण म्हणजे माझे एक मित्र आहेत, एक पानटपरी चालवतात, अंध आहेत. आणि त्यांना मी परवा म्हणालो मला मुक्ताचं हे बोलावून आल्यावर की मला असं बोलायला जायचं, मी काय बोलू कळत नाही आहे, काय मुद्दे मांडावे. ते पानटपरी चालवतात, खूप संवेदनशील माणूस. त्यांनी मला 3-4 मुद्दे सांगितले की हे बोला. जसं यंत्रणाचा मुद्दा दोघींनी पण मांडला. यंत्रणे म्हणजे कायदे चांगले होत चाललेत असं आपण म्हणूया या केसेसच्या अनुषंगाने. परंतु यंत्रणा ज्या असंवेदनशीलपणे आरोपींना वाचवण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने वागल्या ह्या दोन्ही केसेसमध्ये बदलापूर आणि कलकत्त्याच्या, ते म्हणजे भयंकर आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाला पण हे म्हणावं लागलं की अगोदर PM करता आणि नंतर FIR कसं काय दाखल करता. हे म्हणजे अचंबित करणारी गोष्ट आहे. दुसरे त्या माझ्या मित्राने मला सांगितलं की थोडंसं ते मुलं जे मोबाईलवर आजकाल बघतात त्याच्याबद्दल एक बोला, पोर्नोग्राफीबद्दल. आणि ते सगळे ते केस ती फॉलो करत होते. त्याच्यातनं त्यांना ते मुद्दे आले की तो जो आरोपी आहे, आम्ही विचार करत होतो की आम्ही बोलत होतो की एवढं निर्घृणपणे खून करण्याची का आवश्यकता वाटली असेल त्या व्यक्तीला. अर्थात आजपर्यंतच्या बातम्या जर बघाल तरी कोलकात्याच्या केसमध्ये अजून काही ठोस असं काही पोलीस म्हणतायत असं अजून काही होत नाही. म्हणजे गँगरेप आहे का, एकाच व्यक्तीने केलं आहे का, काय त्याच्यामध्ये अजून दुसरे काय अँगल आहेत, कॉलेजचं काय भूमिका वगैरे वगैरे. परंतु ते सांगत होते मला की तो बॉक्सर होता तो पुरुष, आणि कदाचित त्याच्या अंगात असलेली ताकद, आणि तिने कदाचित विरोध केला असेल हे पण त्यांनी मला सांगितलं. तिने विरोध केला असेल आणि त्याला ते खपलं नसेल आणि तो दारूच्याही नशेमध्ये होता आणि पोर्नोग्राफी ॲडिक्ट पण होता. आणि ही वॉज लुकिंग फॉर प्रे, लाईक प्रिडेटर म्हणजे. तर आणि तो रात्रभर फिरत होता त्या कॉलेजमध्ये वगैरे वगैरे. खूप साऱ्या गोष्टी ह्या एका केसमधनं पुरुष कसे वागतात म्हणजे कुठल्या पद्धतीने वागतात आणि कुठल्या गोष्टी त्यांना या
त्यांच्या ह्या वागण्याला कारणीभूत ठरतात. ॲडिक्शनपासनं, पोर्नोग्राफीपासनं नकार दिला, विरोध केला, हे पुरुषांना खपत नाही. हे तर खूप काय म्हणता येईल एक टोकाचं झालं, परंतु पुरुषांना ओव्हरटेक केलेलंही खपत नाही रस्त्यावर गाडी चालवलेलं. आणि ते आपण पाहतो म्हणजे कितीतरी महिला इथं बसलेल्या आहेत, त्यांना ते लक्षात कधीतरी असा अनुभव आला असेल, अनेक वेळा असा अनुभव आला असेल. एनिवे पण हे मला ते माझ्या त्या मित्रासोबत झालेलं संभाषण मला सांगायचं होतं की हे सगळे मुद्दे ह्या 2-3 केसमधनं जे बाहेर आले ते मी ते 2006-07 साली तथापि ट्रस्ट नावाच्या संस्थेसोबत कामाला सुरुवात केली. आणि मुख्य माझा पहिला हा प्रोजेक्ट, ज्या प्रोजेक्टवर मी काम करत होतो, तो मर्दानगी मॅस्क्युलिनिटी या अंगानेच होता. आणि मग नंतर आत्ताही जे स्विसेडमध्ये काम करतो आहे, स्विसेड नावाची एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी मराठवाड्यामध्ये बालविवाह आणि कौटुंबिक हिंसा या विषयावर काम करते सध्या. तिथेसुद्धा पुरुषांसोबत काम, मुलग्यांसोबत काम, आणि तेही लैंगिकतेच्या अंगाने, हिंसेच्या अंगाने, पुरुषत्व मर्दानगीच्या अंगाने काम चालू आहे. त्या कामाच्या डिटेल्समध्ये जात नाही, परंतु भारतामध्ये आणि जगामध्ये सुद्धा मागच्या 20 वर्षात आपण असं म्हणूया 20-22 वर्षामध्ये एकूण स्त्रीवादी चळवळीने तयार केलेला जो सगळा चर्चेचा आणि कामाचा अवकाश आहे, त्याला एक प्रतिसाद म्हणून जागतिक पातळीपासून अगदी आपल्या पुण्याच्या पातळीपर्यंत सुद्धा पुरुषांना ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील करून घ्यायला पाहिजे. फक्त महिलांसोबत महिलांच्या काय म्हणता येईल क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने न जाता पुरुषांनाही ह्या अर्धे पुरुष आहेत वगैरे वगैरे याच्यावरनं आपण ह्या प्रक्रियेमध्ये आणूया. आणि त्याच्यामध्ये अर्थात हा पण एक विचार होता की सगळे पुरुष, नॉट एव्हरी मॅन इज अ परपेट्रेटर, म्हणजे सगळे शोषक नसतात किंवा बहुतेक पुरुष शोषक नाहीत. बहुतेक पुरुषांना भांडण करायला नाही आवडत, हिंसा करायला नाही आवडत, अनेक पुरुषांना रडतात सुद्धा. परंतु जे हे परिघाच्या बाजूचे पुरुष आहेत त्यांना ह्या आपल्या सगळ्या संघर्षामध्ये घेणं, स्त्रियांच्या अधिकारांच्या संघर्षात आणणं, त्यांना संवेदनशील बनवणं, आणि जे अर्थातच काय म्हणता येईल हिंसा करणारे आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं, या पद्धतीचा तो विचार होता. आणि म्हणून पुरुषांसोबत काम चालू झालं. ते खूप सारे, महाराष्ट्रातलंच उदाहरण घ्यायचं झालं तर अनेक जणांनी हा विचार मांडला आणि तो त्या पद्धतीचं काम चालू आहे, झालं. परंतु हे काम करत असताना काही मर्यादा या पद्धतीच्या कामाच्या माझ्या लक्षात आल्या, त्या मला खास करून सांगायच्या आहेत. की म्हणजे बघा, आपली चड्डी स्वतःची धुवून टाकावी किंवा घरकामात सहभाग घ्यावा किंवा आपलं मूल सांभाळण्यामध्ये जोडीदाराला मदत करावी, शिवी देऊ नये, भांडण करू नये, बायकोवर हिंसा करू नये, या पद्धतीचे ते काम आम्ही त्या पद्धतीने करत होतो. आणि त्या पद्धतीचे इंडिकेटर्ससुद्धा आम्ही शोधत होतो. परंतु आणि मग 1-2-3 वर्ष काम केल्यानंतर पुरुषांसोबत, मुलग्यांसोबत संवाद साधल्यानंतर असे खूप मुलगे, पुरुष आमच्या संपर्कात तयार झाले, जे म्हणायला लागले की हां नाही, आता मी हे करत नाही, आता मी ते करत नाही, आता मी असं करतो, तसं करतो आणि आमचं छान चालू आहे. परंतु एका एवढे 2-3 वर्ष काम केल्यावर सुद्धा बरेचदा ज्या मुलग्यांसोबत काम करायचं ते मात्र अशीच एक घोषणा अचानकच देऊन जायच्या समोर की देश की रक्षा कोण करेगा, बजरंग दल. किंवा ज्या पुरुषांना हे पटलं की मुलींना शिकवायला पाहिजे, महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे, पण जेव्हा आम्ही म्हणालो की आता मग ह्या महिलांना प्रॉपर्टीमध्ये पण हिस्सा द्यायला पाहिजे, मग ते मात्र नाही, ते अवघड आहे. तर ह्या कामाच्या मर्यादा म्हणजे अर्थातच वर्तनात्मक बदल व्हायला पाहिजे. आपल्या वागण्यामध्ये आपण अधिक संवेदनशीलपणे कसं वागायला पाहिजे पुरुष म्हणून, हे होणं गरजेचंच आहे असं आम्हाला लक्ष, आणि ह्या दिशेने जायला पाहिजे. ते पण एक खूप महत्त्वाचं काम आहे. परंतु म्हणजे खरं तर एकदा किरणनेच हा मुद्दा मांडला होता की स्ट्रक्चरल चेंजेस जे आहेत, आपण समाज म्हणून ज्या संरचनांमध्ये जगतो, त्या जातीच्या असतील, धर्माच्या असतील, लिंगाच्या असतील,
संधीच्या असतील, त्या संरचना जोपर्यंत बदलत नाही, ही गरीब श्रीमंत ही दरी जी आता वाढतच चालली आहे असं दिसतं. आणि अर्थात ह्या सगळ्या ज्या संरचना आहेत ज्या आपल्या भारतीय समाजासाठी आहेत, त्या ज्या विषम आहेत, त्या असं लक्षात येते की त्या अधिक घट्ट होत आहेत, त्या मोकळ्या होत नाही आहेत. म्हणजे शिक्षणाचं प्रमाण वाढतं आहे, मिडल क्लास वाढतं आहे, शहरीकरण जास्त झालेलं आहे, गावातनं मोठ्या प्रमाणात मायग्रेशन होतं आहे शहरांमध्ये. परंतु हिंसक आणि विषम भेदभावांवर आधारलेल्या संरचना अशा ढिल्या उसवल्या जात आहेत असं फार दिसत नाही. म्हणजे त्या उलट घट्ट होत आहेत दिसत आहे. आणि अर्थातच राजकीय परिमाण त्याला तरी इतके सगळे आहेत. आणि आत्ता आपण ज्या काळामध्ये मागचे 10-15 वर्ष झालं जगतो आहे त्याच्यामध्ये तर ह्या संरचना अधिक विकृत आणि काय म्हणता येईल घट्ट होताना दिसत आहेत. तर हे एक मला असं वाटलं की अर्थातच सगळ्या पुरुषांसोबत मुलग्यांसोबत संवाद साधत असताना त्यांना हे सांगत असताना की मुलग्यांनी पण रडलेलं चालतं, किंवा बेटा राजा बेटा हे जे आहे ना की लडके रोया नहीं करते वगैरे वगैरे, हे सगळं सांगत असताना दुसऱ्या बाजूला ह्या ज्या स्ट्रक्चर्स आहेत ते कसे तोडता येतील त्याच्या दृष्टीने संघटित पद्धतीने काम होणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. आणि हे काम NGOज किंवा सामाजिक संस्था नी करणं अर्थातच गरजेचं आहे, परंतु ते त्याच्या पण मर्यादा आहेत या पद्धतीच्या कामाच्या सुद्धा. त्या मर्यादा ओलांडून त्याला ते राजकीय परिमाण आणणं आणि ती आणण्याची जबाबदारी ज्यांची सगळ्यांची आहे त्यांनी किंवा आपल्यासारख्या लोकांनीसुद्धा त्या पद्धतीचं राजकीय ते टोक आणणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि विशेषतः म्हणजे जीवनाच्या प्रत्येक अंगाशी संबंधितच, मग ते सत्ता असेल, संपत्ती असेल, संधी मुलींना महिलांना जी पाहिजे, याच्या सगळ्यांमध्ये समान भागीदारी मालकी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत निव्वळ वर्तनातील बदलांना फार मर्यादा असणार आहेत. पण शेवटी एक मी परवापासून जेव्हा विचार करत होतो की ह्या सगळ्या गोष्टी पण बोलल्या गेल्या आहेत, जे मी आत्ता बोललो त्या पण अनेक गोष्टी अनेकदा बोलल्या गेल्या आहेत. मला 2 गोष्टी जाणवल्या म्हणून मी थोडंसं लिहून ठेवल्या त्या, की एकूण आपल्या समाजातल्या पुरुषांना कुठल्याही जातीचे, वर्गाचे, धर्माचे असू दे, त्यांना महिलांना, स्त्रियांना, मुलींना आदर द्यायला काही गोष्टी बाध्य करतात. त्या फार मजबूत होणं गरजेचं आहे, ज्याच्यावर खरं तर ह्या सगळ्याजण बोलल्या. म्हणजे उदाहरणार्थ कायदे अधिक सक्षम, अधिक बळकट होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यापेक्षा मी तर म्हणतो यंत्रणा त्या राबवणाऱ्या अधिक संवेदनशील, अधिक मजबूत, वेळेत न्याय. काल परवाच एक IBN लोकमतलाच बातमी होती की हजारो केसेस पेंडिंग आहेत. आता आपण म्हणजे आणि हजारो न्यायाधीशांच्या जागा रिकाम्या आहेत. मग आता ही जी सगळी लढाई आहे त्या बाईला किंवा मुलीला न्याय मिळवून देण्याची, आपण सगळे कायद्याला बांधले, म्हणजे कायदेशीर पद्धतीने लढा करून. आता आम्ही DVवर काम करतो मराठवाड्यामध्ये, पण बाया सांगतात की 7-7, 8-8 वर्ष जर लागणार असतील तर मी केस लढू कशाला. म्हणजे आपण सगळेच म्हणतो ना की कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याचा वापर व्हायला पाहिजे, पण ती यंत्रणाच तिथे ती वापर करू द्यायला जागी नाही आहे. तर कायदे राबवणाऱ्या यंत्रणा किंवा आपल्या सगळ्या म्हणजे कामाची जागा असेल, रस्ते असतील, मंदिरं असतील, दवाखाने कॉलेजेस असतील, ह्या सगळे सुरक्षित, ह्या सगळ्या सार्वजनिक जागा आणि सुरक्षित पर्यावरण, संवेदनशील पर्यावरण तयार करणं गरजेचं आहे. पण हे झाले म्हणजे काय म्हणता येईल, पुरुषांना बायांसोबत नीट वागायला सांगणाऱ्या गोष्टी, त्या बाध्य करणाऱ्या गोष्टी. हे नाही केलं तर चालणार नाही, 0 टॉलरन्स, हे बाध्य करणारी एक गोष्ट आहे, ही मजबूत करणं गरजेचं आहे. पण दुसरं मला असं वाटतं की त्यांना चांगलं वागायला प्रमोट करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, कोणत्या असू शकतात, याच्यावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे. म्हणजे नाही, नको, शिक्षा
ह्या गोष्टी थांबवतीलच अनेक अन्याय अत्याचार, परंतु मी हे का नाही करायला पाहिजे आणि हे चांगलं आहे, हे काहीतरी प्रेयस आहे देणारं आहे, ह्या पण गोष्टी असायला पाहिजेत आणि त्या गोष्टी मनाला जास्त पटतील कदाचित. एक म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पटली तर आपण जास्त चांगली करतो ना, की एखाद्याने करू नको म्हटलं तर त्यापेक्षा. तर तशा पण काही गोष्टी करायला पाहिजेत ज्या प्रोत्साहित करतील असं मला वाटतं आहे. म्हणजे संवैधानिक मूल्य रुजवणं, समानतेचं मूल्य आहे, संधीचं मूल्य आहे, आदराचं मूल्य आहे, हे मूल्य रुजवण्यासाठी लहानपणापासून मुलांसोबत काम करणं हे एक मला वाटतं की हे फार महत्त्वाचं आहे. अर्थात ह्या गोष्टींना वेळ लागणार आहे किंवा आम्ही लैंगिकतेचे काही एक स्टँडर्ड्स जगभरात मानले जातात. प्रायव्हसी, कन्सेंट, संमती, आदर, रिस्पेक्ट, विविधता, वेगवेगळ्या पद्धतीचे लैंगिक कल असतात, त्याच्याबद्दलचा ॲक्सेप्टन्स, ह्या मूल्यांवर सुद्धा मुलांसोबत बोललं पाहिजे. जसं दीपाली म्हणेल तसं लैंगिकता शिक्षणाच्या माध्यमातून खरं तर या मूल्यांवर बोलणं म्हणजे लैंगिकता शिक्षण आहे. लैंगिक संबंध कसे करावे हे सांगणारं लैंगिकता शिक्षण नाही, ज्याची भीती ह्या सगळ्या लोकांना वाटते. तर आणि दुसरं एक शेवटचा मुद्दा सांगतो की मला खूप असं वाटतं की कल्चरल काय म्हणता येईल अंगाने काम होणं गरजेचं आहे. सांस्कृतिक काय पातळीवर ते जास्त झिरपेल असं मला वाटतं. जो संदेश आहे तो जास्त झिरपेल. या पद्धतीचा हा जो कार्यक्रम आहे तो फार महत्त्वाचा आहे, ते होणं गरजेचंच आहे. परंतु जो एक लार्जर ऑडियन्स आहे, लार्जर समाज आहे, समाज तिथे सांस्कृतिक पातळीवर मग आणि तिथे खूप वानवा आहे, तिथे भयंकर काहीतरी चालू आहे. सिरियल्स तुम्ही बघा, बाबा सिनेमे ज्या पद्धतीचे येत आहेत तिथेसुद्धा अर्थात आणि ह्यांचा प्रचंड प्रभाव आहे. हे सगळे प्रभावी माध्यम आहेत. तर या कल्चरल अंगाने काहीतरी युवक मुलगी आणि पुरुषांसोबत ही सगळी मूल्य कशी पोहोचवता येतील असं एक बघता येईल असं मला वाटतं. थँक्यू.